जय महाराष्ट्र पब्लिक शेतकरी एंटरप्रेनर मध्ये तुमचं स्वागत. सकाळी सकाळी उठून बघा राहिलो तर काय जिद्द दादा. अरे लप्पंडाव खेळायला सोय खोळ. नंतर पाहू राहिलो तर हा काय स्क्रूड्रायव्हरनी नट खोलायलाय. दरवाजे उघडून निघालो आम्ही, त्याच्यात एक एक नट गळायलाय. काय सांगावं, गडीचा अवघड आहे. त्याच्यात दरवाजे तुटेल. दरवाजे बदलायला मम्मी म्हणाली की दरवाजे बदला पाहिले. काय सांगावं आता. दादाचा कॉल आला, निघालो लगेच भाजीपाला आणायला येवल्याला. निघालो जाता जाता उड्डम पुलावरून काही क्षण. त्याच्यात होंडामध्ये गेलो तर तिथं काय काम होतं काय दादाचं माहीत नाही. नुसतं गेलो निघालो. दादा चाल. आणि आमचा दादा लई बेकार. मोबाईलचा नाद म्हणजे एकदम बेकार आमच्या दादाचा. एकदम डेंजर माणूस आहे गडी. आणि त्याच्यामध्ये गेलो भाजीपाला आणायला तर भाजीपाल्यामध्ये जे लागतं तेच नाही. मंडे आजीला म्हटलं अगं काय करायले, सामान जे लागतं ते दे तू. आणि त्याच्यात आजीचं चाललं घरी आणायला तुम्हाला पैसे नाही आणि हॉटेलचं असल्यावर लगेच जात्या वय घ्यायला. आणि त्याच्यात शंभू आमचे बोलणे ऐकताना खातात. आणि त्याच्यामध्ये विषय बघा, या गाड्याला सुद्धा वाटत असलं आपण कधी मोठं भाऊ असं कधी फिरायला जाऊ. त्याच्यात कटिंगला निघालो तर काय भूषण दादा बघायला माझ्याकडं काय टाइमपास चालू आहे राव या गाड्याचा. आणि त्याच्यामध्ये कटिंग पण एकदम व्यवस्थित झाली नाही मला वाटतं. आणि त्याच्यामध्ये बघा या अशोक भाऊ, आमच्या अशोक भाऊंना डायरेक्ट ऑलिम्पिकमध्ये पाठवलं ना तरी कोणते पण भालाफेक करतील. आणि त्याच्यामध्ये तरी म्हटलं आंब्याच्या कैऱ्या कुठं चालल्या तर बघू राहिलो तर काय अरे आप्पा निघालो. मग हॉटेलवर गेलो तर बघू राहिलो काय बघा, आमचे वेटर आहे प्लेटाच धुवायचं सोडून पुसायचं सोडून फ्री फायर खेळायला. आपल्याला पण फ्री फायरचा लई नाद होता, कार नाद. त्याच्यामध्ये आमचे मालक बघा, आमचे हॉटेलचे मॅनेजर आहेत आमचे बंधू. काहीतरी मसला झालाय गालाचा. 5 वाजता देवपूजा केली व तंदूर पेटवली, अगरबत्ती वगैरे केलं. आणि मग थोडीशी देवपूजा केली आम्ही. आणि मग त्याच्यानंतर थोडी साफसफाई करायला सुरुवात करायची होती. मग साफसफाईला सुरुवात केली. हे आपलं हॉटेल कुलस्वामिनी आहे मित्रांनो. नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावरच आहे. एकदा अवश्य भेट द्या. स्पेशल नॉनव्हेज आहे आपल्याकडे व व्हेज देखील आहे. तर ह्या पद्धतीत आपलं हॉटेल आहे. मधून इंटेरियर ॲम्बियन्स एकदम असं सुटसुटीत व स्वच्छताहीन हॉटेल. व आपल्या हॉटेलची खास स्पेशल मटण थाली आहे मित्रांनो. रस्सा अनलिमिटेड आहे. एकदा चाखायला नक्की या. यावं लागतंय, यायलाच लागतंय. त्याच्यामध्ये लॉन्सवर निघालो तर लॉन्सवर गेलो आणि हळदीचा पत्ताच नाही. तिथं एक सुद्धा पाहुणं नाही. शिवाय आमचे 2 भाऊ. म्हटलं काय विषय. आणि त्याच्यात मोटिवेशन पा, दिवस कमी पडू राहिलं यांना काम करायला. हे बघा आमचे लॉन्चचे मॅनेजर आहे ते. हो बघा वेल्डिंगचं काम चालू एवढ्या रात्री. आणि हे मॅनेजर आहेत आणि हे त्यांचे बंधू. बघा रात्रीचे 9 वाजले. कलर. आजचा व्हिडिओ कसा होता नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. धन्यवाद.